स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग 18वा आणि त्याचं विवरण. काळ संक्रमण करी जीव पाहे आजवेरी, संक्रमण तेव्हा खरे जीव शिव द्वैत नुरे. गुरु शिष्या ऐक्य होय आत्मानंद तेव्हा होय. ऐसे माझ्या जीवा होवो स्वामी पायी देह जावो. देह सार्थक हो तसे भेटी लागी वेडे पिसे. मना मनपण सोड बंध मोक्ष वृत्ती मोड. एक वृत्ती सोहम साक्षी आत्मज्ञानी स्वामी लक्षी. लक्ष मन आत्मानंद श्री स्वामी स्वरूपानंद. भावार्थ असा, काळ ही या जगातील सामर्थ्य संपन्न अशी भगवंताची विभूतीच आहे. एकसारखा तो धावत असतो, त्यामुळं सतत संक्रमणाची प्रक्रिया चालूच असते हे जीवानं ओळखलं पाहिजे. संक्रमण म्हणजेच गतिमानता. जीवाच्या दृष्टीनं जीव शिवाचं द्वैत संपून जाईल तेव्हाच खरं संक्रमण पूर्ण झालं असं मानायचं. गुरु आणि शिष्य यांचं पूर्ण ऐक्य घडून आलं म्हणजे आत्मानंद प्रकट होतो. माझ्या बाबतीत असंच ऐक्य घडून येवो. माझा देह सद्गुरूचरणी पूर्ण विदय पावो. त्यातच या देहाचं सार्थक आहे. अशा अद्वैत भेटीची मला ओढ लागली आहे. माझ्या मना, तू मनपणा सोडून दे. बंध मोक्ष या वृत्ती मोडून संपवून टाक. एकच वृत्ती राहू दे. सोहम हा ध्यास लागो आणि साक्षी वृत्ती प्राप्त होवो. म्हणजे आत्मज्ञान प्राप्ती होईल. स्वामी आत्मज्ञानी आहेतच, त्यांचं माझ्याकडे लक्ष आहेच. मामांचं नाव लक्ष्मण असं आहे म्हणून आपल्याच मनाला उद्देशून ते बोध करतात, हे मना, आत्मानंद प्राप्तीकडेच लक्ष ठेव. श्री स्वामी स्वरूपानंदांचीच मूर्ती अंतर्यामी नित्य पहा. याचं चिंतन असं, गीतेच्या 10व्या अध्यायात भगवंत अर्जुनाला आपल्या विविध विभूती कोणत्या, त्या कशा आहेत ते सांगतात. त्यात कालहा कलयतामहम असा उल्लेख आलेला आहे. काल हा सतत परिवर्तन घडवीत असतो. या जगावर काळाची अढळ सत्ता आहे. जुन्या जगाला बाजूला सारून नवीन सत्ता स्थापन करण्याचं काम काळ करीत असतो. या सृष्टीतील प्रत्येक पदार्थ परिवर्तन पावत असतो. त्या परिवर्तनात पदार्थाचं रूपांतरण होत असतं. सृष्टीत देखील सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशी 4 युग क्रमाक्रमानं येत असतात. सृष्टी प्रकट होण्याआधी केवळ एक ईश प्रकृती शांत स्वस्थ रूपात होती. ती मध्ये सत्व रज तम हे 3ही गुण सुप्तावस्थेत होते. जेव्हा या प्रकृतीत क्षोभ प्रकट झाला तेव्हा तिथं सात्विक, राजस, तामस असं परिवर्तन होत राहिलं. त्यातून मग आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही तत्व प्रकट झाली. योगमाया त्या पंचतत्वाचा खेळ करू लागली. मानवी शरीरातही ही 5 तत्वच प्रधान आहेत. स्थूल आणि सूक्ष्म रूपात मनुष्य देहाचं सदैव परिवर्तन होत असतं. साधक आपल्या साधनेद्वारा आणि ध्यासाद्वारा आपल्या मूळ रूपाकडं, स्वरूपाकडं जाण्याचा, ते शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. जीव जेव्हा शिवरूपच होऊन जातो तेव्हा ते गुरुतत्व आणि शिष्यतत्वाचं अनादि ऐक्य प्रत्ययाला येऊन आत्मानंदाची प्राप्ती होते.
ही प्रक्रिया घडली की मनुष्य देह धारण करून या जगात जन्माला आल्याचं खरं सार्थक झालं असं संत महात्मे सांगतात. या प्रक्रियेत आपलं मनच सतत आड येत असतं. मी देह आहे, शरीर आहे, हा भाव ते सोडायला तयार असत नाहीत. जीवाला बंधनात अडकवणारं आणि बंधनापासून मुक्त करणारं आपलं मनच असतं. सोहम अभ्यासानं मन साक्षी भावात जातं. तिथं आत्मज्ञानाची प्राप्ती होते. स्वामी स्वरूपानंद हे आत्मज्ञानी होते. त्यांची कृपाशक्ती या साधकाला तिथवर नेईल हा भाव, ही श्रद्धा या अभंगात व्यक्त केली आहे. 18व्या अभंगाचं विवरण आपण ऐकलं. उद्याच्या भागात 19व्या अभंगाचं विवरण आपण ऐकूया. गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ, गौरविला ब्रह्मनिष्ठ, ऐसा स्वामी माझा गुरु, श्री स्वरूपानंद थोरू. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.